ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपला 19 आणि 20 असा हरिपाठातले अभंग आज आपण बघणार आहोत. आपण एक साधारणपणे 12व्या-13व्या अभंगापासून हरी हरी हरीचं स्वरूप आणि आता हरिमयता, हरीचं स्वरूप कळून घेणं शब्दाने अगदीच हे, पण हरिमयता कळणे म्हणजे काय, तर तिथे थोडासा आपल्याला साधनेचा भाग आणि अनुभवाची गोष्ट त्यामध्ये दडलेली. आणि अशी ही जी हरिमयता आहे ना, ती आता या पुढच्या सगळ्या अभंगातून ज्ञानोबा आपल्याला सारखं सारखं परत परत सांगतात. आता हे परत परत सांगणं जे आहे ते कशासाठी असतं, कारण आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा काही गोष्टी आपल्याला अत्यंत ॲक्युरसीने आणि परफेक्शनने म्हणू आपण, किंवा त्या अत्यंत चांगल्या 100% आपल्या प्रयत्नाने म्हणू, चांगल्या होण्यासाठी आपण त्यासाठी सराव नक्की करतो. त्या गोष्टी परत परत घोटून घेतो. अगदी तसा भाग इथे, की पूर्ण ही गोष्ट सतत 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 अनुसंधानात जर राहिलं, तर हे जे हरिमयता, हरिरूप, हरिमय, हे जे शब्द आहेत ना, ते शब्द फक्त शब्द राहत नाहीत. ते हळूहळू आपल्या आतमध्ये म्हणजे झिरपायला लागतात. आणि मग जणू काही ते आणि आपण काही वेगळे नाही, असा एक अनुभव निश्चित यायला लागतो. कारण तो अनुभवण्यासाठीच असतो. त्यामुळे त्याचं एक्सप्लेनेशन आपण देऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला साररूप हरी आणि मग वैष्णवांची ही जी वैष्णवांनी हा जो घट्ट हरीला धरून ठेवलेला आहे, तो त्याची डिटेल्स म्हणजे त्याचं डीप जाऊन, सखोल जाऊन काही विचार आज आपण 19 आणि 20 या अभंगातनं बघणार. 19वा अभंग वाचते. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप, जप तप कर्म हरिविण धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाई. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जिले. आता परत आपण नेहमीसारखाच अभ्यास करायचा आहे. आपल्याला प्रत्येक चरणातून छानपैकी आज काही काही गोष्टी जाणून घ्यायच्यात आणि पुन्हा त्या आपल्या साधनेत उतरवायच्या. तर आता पहिलाच भाग सांगतोय की वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन. म्हणजे वेदांमध्ये आपल्याला काय दिसतं, वेदांतांचा हे काय आहे, तर वेदांत म्हणजे उपनिषद, श्रुती, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. आणि एक नारायण हरी जप म्हणजे काय, तर कर्म, ज्ञान, उपासना अशी जी कांड वेदांच्या याच्यात आलेली आहेत, त्याच्यातनं काय म्हणलंय, तर फक्त आणि फक्त हरिरूपाचं सार म्हणलेलं आहे, ब्रह्माचं सार. आता आपण हे खूपदा असं बघितलेलं आहे की ब्रह्माचं सार म्हटलं की आता हळूहळू आपण त्या पहिल्या चरणाच्या पहिल्या ओळीत जातो की वेदशास्त्राप्रमाणे श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. म्हणजे त्यांनी आता आपल्याला सार कशात हे सांगितलं. म्हणजे हरीच्या नामामध्ये सार आहे, जपामध्ये सार आहे, हे क्लिअर सांगितलं. पण आपण ज्यावेळी आता ब्रह्म, जेव्हा श्रुती प्रमाण हे या गोष्टींमध्ये ब्रह्माला नाव नाहीये, ब्रह्म हे त्याचं नाव नाहीये, ब्रह्म ही संकल्पना आहे, हे तत्व आहे. मग मग आपल्याला जेव्हा आपल्याला आपण नेहमी म्हणतोय की आपल्याला आपल्या आयुष्यात जवळ येऊन ते हरिरूप होणं, हरिमय होणं, हे साधणार कशाने मग,
मग त्याकरता ओम म्हणजे हे इकडे जे वेदशास्त्र दिलेलं आहे, तर ओम हे आलंबन वेदांच्या काळातून आलेलं आहे, वेदातून आलेलं आहे. हे आलंबन आहे. कारण का? तर प्रत्येक आपण ब्रह्माचा जप करू कसं शकणार? ज्याला आकार नाही, निरवयव आहे, निराकार आहे, याचं करणार कसा? तर म्हणून आपल्याला आकारात कुठलीही गोष्ट लागते आणि मग आपण रूप म्हणजे त्याचा आकार दिसल्यावर ते समोर घेऊन आपण त्याचा जप करू शकतो. म्हणून ओम हे आपल्याला इथे आपल्याप्रमाणे लावून घ्यायचंय. इथे काही यामध्ये आता असं सांगितलं गेलंय असं नाही, पण सार जप म्हटलेलं आहे. तर तो जप करणार कसा आपण? तर तो जप आणि सार जप. सार हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. कारण आपण आता इतक्या मागच्या अभंगातून सतत बघत आलोय आत्मानात्म, सार असार. मग असार काय आहे आणि सार काय आहे? तो जो जप आहे, इथे आत्ताच्या अभंगाच्या नुसार केवळ आणि केवळ हरिनामाचा जप हे सार आहे. असं स्पष्ट पहिल्याच चरणात ज्ञानोबांनी सांगितलं. किती सुंदर वरचा एक चढता क्रम म्हणतो ना आपल्याला, तसं चढत्या क्रमात ते अभंगात आपल्याला नेत आहे. आधी हळूहळू अस्वनी संसारी सांगितलं, तू प्रपंची आहेस. त्यानंतर हळूहळू सांगितलं, की अरे फक्त प्रपंचात डुबू नकोस, तुला अनुसंधान हरीचं घे. मग हा हरी कोण? मग अज्ञानाचं हरण करणारा हरी आहे असं सांगितलं. मग अज्ञानाचं हरण करणारा हरी कसा आहे अजून? म्हणून त्याचे भरपूर तो स्वरूपाने कसा आहे असं उदाहरणं देत 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 आपल्याला चढत्या क्रमाने आता इथे मात्र त्यांनी पूर्ण उत्तर देऊन टाकलं की सार म्हणजे हरी आहे. आता आपल्याला यामध्ये पहिल्या चरणात एवढं लक्षात आलं की ओम हे जर आलंब हरिरूप हरी हरी आणि ओम हे सुद्धा एकच, राम ओम एकच, सगळं एकच. पण आपल्याला जप करण्यासाठी आकारात येऊन म्हणजे काय, तर आपल्याला कानाने ऐकता येतो, वाणीने बोलता येतं, नाम घेता येतं, डोळ्याने बघितलं जातं. या तिन्ही गोष्टींनी आपण त्याला आपल्या आवाक्यात आणू शकतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण कित्येक वेळेला असं असतं की आपल्या आवाकात आलेल्या नसलेल्या गोष्टींना बरेचदा आपण ते आहे असं मान्य करायलाच तयार नसतो. बरेचदा की बरेचदा असंच होतं की नाही नाही हे म्हणजे मग नाहीच आहे असं नसतं. आहे म्हणजे कसं आहे, दृश्य ज्यावेळी आपल्याला दृश्याची खूप सवय झालेली असते बघण्याची. आता दृश्य हा आवाका मोठा आहे, फक्त पाहणे ह्याच्यात नाही, मोठा म्हणजे जे ऐकू येतं सगळ्याला दृश्यच म्हणतात. तर दृश्याचा पण त्याच्या मागे काहीतरी अदृश्य आहे आणि त्या अदृश्याला ते सार म्हणतात. म्हणजेच ब्रह्म हे अधिष्ठानाच्या दृष्टीने जसं आहे आणि त्यावर हे सगळं जग कसं आहे हे आपण बघत आलो या अभंगांमध्ये. अगदी पहिला चरण आपल्याला हे सार ओळख असं सांगतायत ज्ञानोबा, की हा जो हरिनामाचा जप आहे तो तुला करा, तो जर केला आणि हे कशाने कोणत्या आधाराने करायचं, तर हे वेदांपासून आलेलं, उपनिषदांमध्ये श्रुती प्रमाणाने आहे. संत तर सांगतातच आहे, आता इथे आपण बघतोच आहे. तर ह्याला प्रमाण एवढं आहे म्हणजेच परत काय झालं, परत हेच की आपल्याला परत श्रद्धेकडे यायलाच पाहिजे. मला ते श्रद्धेने नाम आणि आता मात्र मला नाम कसं घ्यायचं हे सुद्धा ज्ञानोबांनी शिकवलेलं आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावा. या पद्धतीनेच आपल्याला नाम घ्यायचं. तर मग त्या ह्याने ते कारण ते साररूप. आता आपण हे नाम घेताना नामनामी अभेद आपण किती वेळा बघितलं. मग आता हा जो अभेद आहे, मग हे आपण ज्यावेळी म्हणतो की मला ते सार तत्व कळून सार रूप व्हायचंय म्हणजेच हरिरूप व्हायचंय, म्हणजेच हरिमय व्हायचंय. मग हे जर सार मी व्यवस्थित जाणलं, म्हणजेच मी त्याचा नित्य नेमाने जप केला, नाम घेतलं, तर त्या नामीशी एकरूप मी आहेच. म्हणजे मी साररूप आहेच, सारमयता आहेच. हा त्यातला मोठा भाग आहे. आणि त्याच्या पुढे ज्ञानोबा म्हणतात, जप तप कर्म हरी विण धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. अगदी आत्ता जेवढं आपण सगळं बोललो त्याच्या एक्झॅक्ट दुसरी लाईन आपल्याला समजण्याजोगी आहे, की म्हणजे आता जीवनात रोजच्या व्यवहारात
आपल्या प्रपंचात कितीही गोष्टी आपण पूजा अर्चा करतो, बाकी सगळं आता त्यांनी जप तप कर्म, कुठलीही कर्म, सगळ्या गोष्टींचं सांगितलं की हे जर हरिविणं म्हणजे हरीला अर्पण करून नसतील किंवा हरीचं स्मरण करून नसतील तर पुढे सरळ सरळ बाहुगाची श्रम व्यर्थ जाय. पूर्ण निर्णय की काही त्याला फक्त श्रम होण्या पलीकडे काहीच उपयोगच नाही त्याचा. हा खूप महत्वाचे हे विचार आहेत ना, हे असे आपण एकेका काय म्हणूया आपण ठोकून घेणं म्हणतात, त्या पद्धतीने जर ठोकून घेतले ना, तर खरोखरच आपल्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही, हे नक्की. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. भ्रमर गुंतले सुमन कळिके दृष्टांत देऊन ज्ञानोबा आपल्याला हरिपाठी गेले ते निवांतची ठेले हा चरण सांगतात. त्यासाठी दृष्टांत आपल्या भ्रमराचा दिला. किती सुंदर अर्थ आहे बघा, की भ्रमर जसा त्या कलिकेमधला पराग यातला मध घेतो आणि तो तिथे गुंगून जातो, पूर्ण विसरून जातो तो स्वतःला, तिथेच थांबतो. तो मध तर मधरूपी तर सारच आहे, त्या सारामध्ये तो जसा अडकून बसतो, पूर्ण त्यामध्येच जातो. अगदी त्याप्रमाणे हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. म्हणजे काय, या दृश्यातलं जे सार आहे त्या सारामध्ये या भ्रमराप्रमाणे मी संपूर्णतः त्याच्याशी आपण अडकून हा शब्द वापरण्यापेक्षा त्यालाच आलिंगन देऊन राहिलं पाहिजे. हा फार मोठा भाग आहे यामधला. म्हणजे काय, तर तो सार आता भ्रमराचं खरं बघायला गेलं तर आपल्याला तेच त्याचं खरं तर जीवन, श्वास आहे त्याचा तो, ते मध हे करणं आणि त्याचा तो आनंद आणि जीवन असं दोन्ही आपण म्हणू शकतो. मग आपण आता आपल्याला जर इथे लावून घेतलं की हरिपाठी गेले ते निवांतची ठेली. निवांत शब्द आहे, किती सुंदर शब्द आहे की निवांत होणे याचा अर्थ एका म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की चिंतेपासून दूर. कारण प्रपंचात जर आपण रोजच्या अनुभवांचा भाग बघितला तर सतत आणि सतत चिंता आहे. सतत काय होईल कसं होईल हेही आपण पाहिलं. तर सतत ते काय होईल कसं होईल या चिंतेपेक्षा मी जर हरिपाठी म्हणजे या हरिपाठाच्या म्हणजे आता हरिपाठी रूपी कमळ म्हणू आपण, हे जे कमळ आहे त्याच्यात मी त्या पद्धतीने ते माझं जीवन होणं म्हणजे श्वास होणं, तोच माझा श्वास झाला, तेच माझं अनुसंधान झालं, तर मात्र मग काय, मग सार म्हणजे त्या सारालाच आपण बिलगलो ना. मी मगाशी जे आलिंगन म्हंटल तर त्या आलिंगनात आनंद आहे, खूप एकरूपता आहे, आनंद आहे. आणि तो घेण्यासाठी ज्ञानोबा आपल्याला सारखे हे म्हणताय की आता परत पहिल्या याच्यावर आपण जाऊ की एक नारायण सार जप. पुन्हा पुन्हा ते आपल्याला एक नारायण सार जप याकडे आणताय. म्हणजे काय, तू नाम सोडू नको, नाम घे. आणि याकरताच परत त्या भ्रमराचा हे देऊन म्हणजे जीवन ज्याचं त्यामध्ये आहे असा दृष्टांत देऊन त्यांनी आपल्याला त्यातून काय घ्यायचं हे हळूच छान पद्धतीने सांगितलं. म्हणजे महत्वाचं काय होईल, जेव्हा आपण अशा दृश्य जगात आपल्याला शेवटपर्यंत राहायचं, मग आपल्याला सुटणारच नाही, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला आजूबाजूचे विषय सुटणार नाहीयेत. पण विषय सोडा असं कोण म्हणतंय? कोणीही संत श्री गुरु आपल्याला विषय सोडा सांगत नाही, त्या विषयातलं विषयत्व म्हणजे आसक्ती सोडा सांगतात. आणि एक्झॅक्टली इथेच तो भाग आहे की आपल्याला ती म्हणजे हा जो आसक्तीचा भाग आहे, विषयातली आसक्ती आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात टाकते. हे आपण बघितलेलं आहे, सतत त्या याच्यात जाऊन चक्रात तिकडेच जाते. मग त्या विषयापासून अनासक्त भाव म्हणजे त्या विषयातून विषयांपाशी राहू द्यायचा, त्याचा जेवढा व्यवहारात उपयोग आहे तो व्यवहार्य जेवढा असेल करायला काहीच हरकत नाही. पण याच्यामध्ये हरिपाठी गेले निवांतचे ठेले हे अनुसंधान सतत असलं पाहिजे. म्हणजे मला प्रपंच करताना
मी प्रपंच जसा करायचा आहे, ज्या पद्धतीने करायचा आहे, तसाच केला पाहिजे. पण मला आतून घडी माझी निवांत असणं आवश्यक आहे. कारण कारण मी त्या हरीशी एकरूप झालेली आहे. मी त्या हरिनामात आहे. त्या हरिनामाचा अनुसंधानाचा ठेका सतत माझ्या अंतरंगात आहे. आणि तिथे त्याला निवांतपणा म्हटलेला आहे. कारण मी ज्यावेळी आता साधी गोष्ट आहे, आपण मागच्या वेळी पण हे उदाहरण घेतलं होतं. माऊलींनी सांगितलं तसं, की आईच्या कडेवर मुलाचे जर भाव बघितले, तर ते किती निवांत असतं. त्याला कशाचीही अशी वेगळी जाणीव काहीच नसते. अतिशय निवांत असतं. अगदी तसंच या हरिपाठ माऊलीच्या कडेवर आपण निवांतपणे पहुडायचं. हा त्यातला भाग आहे. आणि जसा तो भ्रमर, असा त्यांनी ज्ञानोबांनी उदाहरण दिलं. आणि त्याच्या पुढे ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जियले. आता आपण मागच्या वेळी अर्थवाद असं बघितला होता. अर्थवाद म्हणजे अतिशयोक्ती. थोडीशी अतिशयोक्ती करून सांग. तसाच हा चिवडा. याच्यात फार वेगळा भाग नाहीये. पण त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र. म्हणजे मंत्र म्हणजे तारयती इति मंत्र. जो मंत्र हा सतत 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 हा मंत्र जपत असेल किंवा म्हणत असेल, तो आपोआपच तरून जाणार. हे एक. आणि हरिनामाचे शस्त्र सांगितले. एकीकडे मंत्रही सांगितलं आणि एकीकडे शस्त्रही सांगितलं. आता शस्त्राचा जर आपण विचार केला, तर हे शस्त्र मला वापरायचंय कुठे? तर ते आपल्याला प्रपंचात वापरायचं. म्हणजे ज्ञानोबा इतकं छान पद्धतीने आपल्याला सुचवतायत, की संसार जिंकण्याचं म्हणजे आता आपण एवढं जे बोललो सगळं, की ही जी आसक्ती आहे संसारातली, अशी तशी जाणारी नाहीये. हे बोलायला, खरंच सांगते, हे बोलायला सोपं आहे. पण करायला अवघड आहे. पण एक मात्र नक्की, जेव्हा आपण या परमार्थाच्या वाटेवर लागलो, अध्यात्माच्या वाटेवर आता सुरू केलेला आहे प्रवास, तिथे अवघड जरी असलं, तरी अशक्य नक्की नाहीये. आणि म्हणून जरी थोडा काळ आपल्याला इकडे-तिकडे अवघडाचा गेला, तरी त्याला चिकटून राहणं हे मात्र आपलं काम. म्हणत होते मंत्र सांगितला आणि शस्त्र सांगितलं. म्हणजे हे नामाचा शस्त्र म्हणून कसा वापर होईल? तर हा जो प्रपंच आहे, समर्थ सांगतात, की प्रपंच मुळात नासका, पण करावा नेटका, हेही सांगितलेलं. दोन्ही गोष्टी समर्थच सांगतायत. मग मुळात नासका म्हणजे काय? तर त्याचं मुळातलं जे स्वरूप आहे, ते त्यांनी सांगितलं, की या प्रपंचाचं स्वरूपच असं आहे, माईक आहे. मग त्याला त्याला जितकं महत्व द्यायचं, जेवढी त्याच्यातली सत्ता वापरायची, तेवढी वापरून बाजूला व्हायचं. पण नंतर काय तर शस्त्र सांगितलं त्यांनी. कारण काय असतं, सतत सतत आपल्याला जरी समजलं असलं, तरी सुद्धा आपल्याला प्रारब्धाने येणारे काही सुख-दुःख ही कधी-कधी आपल्याला फार काय म्हणतात आपण म्हणूया, अतिशय डिप्रेशनमध्ये टाकू शकतात. अतिशय मनाने खचून जाऊन टाकू शकतात आणि तिथे एक्झॅक्टली नाम हे शस्त्राचं काम करतं. म्हणजे त्यावेळी महत्वाचं काय आहे? फक्त त्यावेळी नाही, एरवी घ्यायचंच आहे. पण हे उदाहरण म्हणून मी सांगितलं, की जर ते नाम आपल्या अनुसंधानात असेल, सतत त्याचा त्या जप, सतत नामाचा जप आपण जर करत असू, तर त्यावेळी आपोआपच आपल्याकडे हे बल येतं, की आपल्याला विचारांच्या बलाने त्याच्यापासून बाजूला होता येतं. आता आपण कित्येक ठिकाणी खूप वाईट आणि विचित्र परिस्थिती बघतो. आणि तेव्हा आपल्याला बरेचदा समजतं बरं का, की नाही, नाही असा विचार केला नाही पाहिजे यांनी. पण मग तिथे एक्झॅक्टली आपल्या अभ्यासाचा उपयोग तिकडे आहे, की या नाम हे शस्त्र कसं वापरायचं? प्रपंचात येणारे चढ-उतार हे आपल्या हातात नाहीयेत. अजिबात नाहीये. ते प्रारब्धाने येणारे देहाचे भोग आहेत. त्यामुळे ते नियोजित जे असतील ते आपल्याला स्वीकारणंच आवश्यक आहे. पण ते स्वीकारताना
एकीकडे त्याच्याशी लढणं, त्याच्या बरोबरीने जाणं, त्या प्रवाहातून पुढे जाणं, हे सगळं होणार आहे. पण त्याच वेळी नामाचं शस्त्र जर आपल्या हातात असलं, तर याचा अर्थ हा सांगतायत, पुढे सांगितलं, यमे कुळ गोत्र वर्जियले. म्हणजे इथे ती अर्थवादाचा भाग आहे, की आपण जर नामाचा आधार घेऊन त्या विषयांपासून बाजूला झालो, तर जन्म मरणाच्या चक्रातून सुटलो. जन्म मरणाच्या चक्रातून सुटलो याचाच अर्थ यमे कुळ गोत्र वर्जियले. तिथे जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि हे मला हे जे हरिनाम रूप शस्त्र जे आहे, ते मला श्री गुरूंनी दिलं. ज्ञानोबा सतत सतत श्री गुरूंची अतिशय समर्पित भावनेने, कायम शरणागत भावनेने आपल्याला सतत त्यांच्यापर्यंत नेतात. की हे शस्त्र मला कुणी दिलं? तर यामध्ये खूप महत्वाची गोष्ट अशी आहे, की हे श्री गुरूंचं जे बळ असतं, मागे त्यांचंही तप असतं. श्री गुरूंचं आणि गुरु परंपरेचं हे जे तप आहे, हे बल आहे, ते आपण जेव्हा नाम घेत असतो त्या बरोबरीने ते कार्य करत असतं. हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि हा विचार आपल्याला सर्वप्रथम रुजवून घेतला पाहिजे. आणि त्यांचं आलेल्या परंपरेतून, गुरु परंपरेतून, माझ्या श्री गुरूंकडून आलेलं हे सगळं तपोबल आपल्याला आपल्या नाम याच्यात का म्हणजे उपयोगाला येतं. उपयोगाला येतं हा मुद्दा व्यावहारिकरित्या घेऊ नका. आपल्या जन्ममरणाच्या म्हणजे आपण ज्या मोक्ष साधनेवर चाललेलो आहे, तिथे मला म्हणायचं आहे. व्यवहारात तर काही प्रश्नच नसतो, कारण आपण शांत होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर हा जो मुद्दा आहे, की श्रीगुरूंनी मला ते दिले आणि हाच मंत्र, हेच शस्त्र ज्ञानोबा आपल्या हरिपाठ करणाऱ्या सगळ्यांना देत आहेत. हा त्यातला चौथ्या चरणाचा अर्थ आहे. आजच्या या 19व्या जो आपला अभंग आहे ना, त्याच्यात हा जो साररूप म्हणजे साराकडे सतत दृष्टी कशी राहिली पाहिजे, हा विचार आपण जास्तीत जास्त केला पाहिजे. जास्तीत जास्त. कारण काय, रोजच्या जीवनात आपल्याकडे अशाश्वत सगळे भाग आजूबाजूला अनात्म, अशाश्वत, असार असंच सगळं म्हणा, कारण नाशवंत. पण मग माझी दृष्टी त्या साराकडे कशी राहील, हा जो विचार आहे आणि ह्या विचारांवर करायची असलेली साधना जणू काही हा 19वा श्लोक आहे. कारण ते सारखं त्यांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे, की पूर्ण उपनिषद श्रुती प्रमाणांनी हा हरिनाम जप सांगितलेला आहे. तो आपण साररूपी हरिरूप म्हणजे मीच ते हरी आहे या गोष्टीपर्यंत जाईपर्यंत म्हणजे त्यात हरिमय होण्यापर्यंत मला तो करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक कर्मामध्ये काय यज्ञ यागामध्ये जर तो हरीचं अनुसंधान नसेल, ते हरीला स्मरून नसेल, तर मात्र केवळ श्रम आहे. हे दोन विचार या आत्ताच्या पूर्ण 19व्या भागात त्यांनी फार छान पद्धतीने आपल्याला सांगितलं. आणि त्या साररूप हरीकडे आपण कसं गेलं पाहिजे, त्या भ्रमराप्रमाणे, ते त्याचं जसं जीवन आहे तसा माझा श्वास माझा हरी असला पाहिजे, या पद्धतीने ज्ञानोबा सांगतायत. अतिशय तरल तरल अशा विचार ते आपल्याला देत आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं, की आपल्याला हा हरिनामाचा जप आपल्याला जर जन्ममरणाची फेरा हा नको असेल, पुन्हा पुन्हा त्याच विषयांमध्ये अडकणं नको असेल, तर मात्र तो मंत्र आणि शस्त्र म्हणून बंधनात टाकणारा जो संसार आहे, संसार केवळ आणि केवळ बंधनात टाकतो. मग या बंधनापासून जर मुक्त व्हायचं असेल, तर हरिनाम रूप मंत्र, हरिपाठाचा मंत्र, हरिनामाचा मंत्र आणि शस्त्र हे दोन्ही मी योग्य रीतीने वेळच्या वेळी अनुसंधानात त्याच्याच असणं अतिशय गरजेचं आहे. अशा पद्धतीने 19वा अभंग ज्ञानोबांनी
आपल्यापर्यंत आणून दिला आहे. लगेच आपण 20व्याकडे पण जाऊया, कारण त्याचीच लिंक पुढे जाते. खूप छान पद्धतीने पुढे जाते. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविण नेम नाही तुझा. जसा मागच्या याच्यातला आता आपण अर्थ अगदी प्रत्येक चरणामागे बघितला, साधारणतः तो आपल्या साधनेद्वारे आपल्या जीवनात कसा उतरवावा ह्याचाही थोडा विचार केला. अगदी त्याप्रमाणे आता आपण पुढचा जो चरण आहे, पहिला चरण, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. आता संकीर्तन वैष्णवांची जोडी, यामध्ये जोडी म्हणजे जोडून ठेवणे हा त्यातला अर्थ आहे. वैष्णवांची जोडी म्हणजे आता साधा आपण विचार केला तर आपल्या रोजच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी, बरेच पदार्थ एकत्र आणून जोडून बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि ते साहजिकपणे, त्याशिवाय ते घडणारच नाही. त्यामुळे जोडणी काय असते हे आपल्याला माहिती. इथे त्यांनी संकीर्तन वैष्णवांची जोडी सांगितली. म्हणजे हा जो वैष्णव आहे तोही माणूसच आहे, नेहमीसारखं आपल्या याच्यासारखा माणूसच येतो. पण त्याने प्रपंचात आपण जसे काही काही गोष्टी जोडून तो प्रपंच करतो, त्या बरोबरीने त्याने काय जोडलंय त्याच्यात वेगळेपणा आहे. नामसंकीर्तन. आता नामसंकीर्तन याचा अर्थ आहे कीर्तन म्हणजे कीर्ती गाणे. आता कीर्ती गाणे म्हणजे अर्थातच आपल्या हरीची आहे, विठ्ठलाची म्हणा, हरीची म्हणा, कुणाचीही म्हणा. तर हरीचीच कीर्ती गाणं, हरीचीच, हरीचं यश, त्याचा काय म्हणतो पुरस्कार करणं, हरीची संपत्ती, हरीचं सगळं हरीचंच, सगळ्या गोष्टी संकीर्तन करणे याचा अर्थ आपण पारंपरिक कीर्तन करणे हा नाहीये. संकीर्तन करणे म्हणजे बोलावंच, पुन्हा बोलणे, बोलाचा हरी, पाहायचा तर हरी, पुन्हा त्याच्या मुख आपण नवविधा भक्ती बघतो. श्रवण, श्रवण मन, ही नामस्मरण, पादसेवन, त्यानंतर अर्चन, वंदन, शेवट शेवट दास्य सख्य आणि आत्मनिवेदन, अशा पद्धतीने त्याचं संकीर्तन करायचं. सतत 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 त्यालाच त्याच्या त्या वेगवेगळ्या रूपांमध्ये या गोष्टी करत राहायच्या त्याच्यासाठी. कारण आपल्याला एक आहे की बरेचदा आपल्याला साधना करताना एकच प्रकारे जर व्हायला लागलं तर त्याचा कंटाळा येऊ शकतो किंवा त्यामध्ये अतिशय कृत्रिमता किंवा यांत्रिकता येते आणि एका वेळेला असं होतं की जाऊ दे, नको, आणि हे स्वाभाविक आहे. तर हा आपल्यातला स्वभाव म्हणजे हा जो आपला स्वभाव आहे ते जाणून घेऊन आपल्याला इथे ज्ञानोबा सांगतायत की हा जो हे आहे, वैष्णव आहे, तो काय करतो, तर सगळ्यात महत्वाचं की ते जे जीव आपलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट तो हे करतो की आपल्या सगळ्या गोष्टींना, प्रपंचातल्या गोष्टींना बाजूला करून, त्या जशा करायच्या तशाच करून, पण बाजूला करून आपलं हरी संकीर्तन म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हा पुन्हा आपला पहिला हे आलं की तो सतत मुखाने हरी म्हणतो, त्याचीच कीर्ती गातो. आता हे मी सगळ्या त्या नवविधा भक्तींचं बोलले काय गोष्टी आहेत. आता आपल्याला अजून एक प्रश्न पडला पाहिजे यामध्ये की त्यांनी नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. म्हणजे सुख ज्याला समजतो आपण आपल्या रोजच्या संसारात, प्रपंचात सुख समजून ज्या गोष्टी करत राहतो, तर त्याच्यात सुद्धा कित्येक वेळेला ती कर्म आपण त्या पद्धतीने, ज्या शास्त्राने सांगितलं त्या पद्धतीने करतच नाही, त्याला पापच म्हटलं गेलेलं.
मग अशी जी अनंत कोडी कितीतरी असणारी पाप जी आहे ती निघून जातात. कशाने निघून जातात? तर त्यांनी पुढे दिलंय अनंत जन्मांचे तप एक नाम. अनंत जन्मांचे तप. एका जन्माचा हा खेळच नाही. आणि एक नाम. खूप सुंदर विचार आहे. आता बघा, उपासना अनेक असतात. विविध उपासना, आता आपण हे बोललो की विविध उपासना सांगितल्या, पण हरी एकच आहे. सूर्याची नावं 12 नावं आहेत, सूर्य एकच आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा विचार करायचा की एक नाम, अनंत जन्मांचे तप एक नाम. आणि त्याच्या पुढे सर्व मार्ग सुगम हरिपाठ. ज्ञानोबांनी अगदी शांतपणे, म्हणजे कुठल्याही गोष्टीची भीडभाड न बाळगता, कारण अनुभव सिद्ध असल्यामुळे सुगम हरिपाठ हे सगळं जे साधेल ते फक्त केवळ आणि केवळ हरिपाठाने साधणार आहे, हे स्पष्ट करून टाकले. त्याच्यामध्ये कुठेही भीडभाड बाळगली नाही. तर यामध्ये आता महत्वाचा भाग होता की सगळ्यात महत्वाचं आपण मगाशी जे बघितलं की हरिमय होणं. मी ज्यावेळी म्हटलं होतं मगाशी की 19वा अभंग साररूप सांगतोय आणि 20वा अभंग हरिमयतेकडे जायचं कसं, त्याचा हा भाग सुरू झाला. वैष्णवांची जोडी म्हणजे हे जे संकीर्तनाचा भाग आहे ना, तो हरिमयतेकडे निघतो. ती वाट हरिमयतेकडची आहे. संकीर्तन करणे हे आपण आता स्पष्ट बघितलं तसाच आहे. आणि तोच मोक्ष मार्ग आहे, सुलभ मार्ग, मोक्ष मार्ग आहे, असं इथे आपल्याला ज्ञानोबा सांगते. आता महत्वाचं अजून एक महत्वाची गोष्ट की हरीची सत्ता, हरीचीच संपत्ती, हरीचं यश, ती त्याचीच कीर्ती आहे. करायचं, वाचायचं, ऐकायचं, गायचं, हे संकीर्तनाचे भाग सांगते मी त्यातले. तर मग हे करण्याने होणार काय आहे, हा त्यातला आतला मुद्दा आहे. की हे मी ज्यावेळी करते तेव्हा होणार नक्की काय. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, अहंकार लय होणार आहे. म्हणजे आपण जे अज्ञानाच्या 3 गाठी बघितल्या होत्या की मी देह म्हणतो, जग सत्य म्हणतो आणि कर्तृत्व भोक्तृत्व भाव म्हणतो, तिथे तो जो भ्रम आहे, ती जी गाठ आहे, ती सैल व्हायला मदत हे संकीर्तन करतं. म्हणजे अहंकार लय होतो. आणि ज्या क्षणी अहंकार लय होतो त्या क्षणी पापे नष्ट होतात. म्हणजे आता आपण पापपुण्याचाही आपण विचार इतर अभंगातून केलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचे आपण वृत्ती म्हणूया. पापवृत्ती येईलच कशी, जेव्हा अहंकार लय होतो. ज्या क्षणी आपल्याला हरिमय होताना त्या हरीचं स्पष्ट रूप कळतं, तोच मी आहे, इथपर्यंत विचाराने आपण नक्की पक्के झालेले आहोत. आणि मग अशा वेळी आपण विविध वृत्ती, मग आता पापवृत्ती म्हटल्या तर आपण कोणत्या म्हणू शकतो, तर हे जे षड्रिपू आहेत तेच काम क्रोध मद मोह मत्सर लोभ, या ज्या वृत्ती, या ज्या सतत आपल्याला छळत असतात, सतत त्यामध्ये काय म्हणतो आपल्याला मागे पाय खेचतात, त्या वृत्तींचा पूर्ण म्हणजे त्या निघून जातात. अहंकार लय होणे याचाच अर्थ त्या वृत्ती बाजूला सरणे आणि तीच पापे नष्ट, कारण त्या वृत्तीच आपल्याला पाप करायला प्रवृत्त करतात. एखाद्याचा मत्सर करणं, लोभाने एखाद्याकडून मी काहीतरी काय हे हिरावून घेणं, ही सगळी पापच आहेत ना. तर त्याप्रमाणे अशी पाप निघून जातात आणि जळून जातात. ज्ञानोबा स्पष्ट इथे आपल्याला सांगतात की ती जळून जातात. आणि मग आता इकडे सांगितलं की अनंत जन्मांचे तप. तर आपल्याला एक विचार थोडा करणं आवश्यक आहे की तपाचरणाने काय होतं. तप ज्यावेळी आपण करतो, आपण बघितले होतं कायिक वाचिक शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारचं हे बोललेलं होतं. पण या तपाने होतं काय, हा पुन्हा एकदा विचार समजून घेऊ. या तपाचरणाने चित्तशुद्धी होते. फार महत्वाचा विचार आहे. तर चित्तशुद्ध झाल्यामुळे हळूहळू आपल्याला चित्तशुद्धी जशी जशी व्हायला होते तशी तशी
आपली दृश्य जगातली आसक्ती हळूहळू कमी व्हायला मदत होते. म्हणजे हे जे सांगितलंय ज्ञानोबांनी इथं हा जो चरण सांगितलाय की अनंत जन्मांचे तप एक नाम, हा जो भाग आहे तर तो हळूहळू चित्तशुद्धी आज बसलो आणि उद्या झाली शक्यच नाही. जन्म घ्यावा लागे वासनेसंगी, अनंत जन्मांच्या वासनांचे चित्तावर ठसे उमटलेले आहेत. पण आपल्याला सायमल्टेनियसली सगळे संत सांगतात की आपण या मार्गाने त्याच्या अनुसंधानातनं एक नाम यानेच जर गेलो तर मात्र ते पूर्णतः बाजूला होऊन चित्तशुद्धी होऊन हरिमयता साधू शकते. हे नक्की आपल्याला इथे त्यांनी तोच भाग आपल्याला समजून सांगितला आहे. आणि त्याच वेळी आपल्याला ज्ञानोबा पुढच्या याला सांगतात, योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी. म्हणजे इथे काय सांगताय, म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ते एकच सांगतायत की हरिमुखे म्हणा हे जे आज्ञा आपल्याला दिली आहे ना, तीच केवळ पाळणं गरजेचं आहे. हा त्यातला या पूर्ण चरणातला खरा अर्थ आहे. आणि आता तो कसा, तो मी सांगते. योग याग क्रिया धर्माधर्म माया. योग, याग, क्रिया, धर्माधर्म. आता चित्त आपल्याला योगाचं माहिती आहे की चित्त निरोध, चित्तवृत्ती निरोध याच्या हे योगाचं पहिलं बैठकीचं गोष्ट आहे. ती आपल्याला आत्ताच्या काळानुसार जमते असं नाही. दुसऱ्या गोष्टी याग, धर्म, या सगळ्याच गोष्टी, क्रिया, या सगळ्या आत्ताच्या कालानुसार जशा धर्मशास्त्राने काही वेळेला सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला आत्ता करता येतात असं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकतर माईक आहेत, या सगळ्याच गोष्टी माईक आहेत. आणि त्या माईक गोष्टी आणि बरेचदा सकाम आहेत, बरेचदा त्याच्या मागे हेतू ठेवूनच केलं जातं. म्हणजे या दोन्ही गोष्टी बाजूला सारायच्या. मग उरतं काय? उरतं म्हणजे पहिलंही तेच आहे आणि शेवटही तेच आहे. फक्त मध्ये प्रपंचाच्या आसक्तीमुळे या गोष्टी घडतात, कारण मध्येही खरा हरीच आहे. मग काय, तर महत्वाचं त्यांनी म्हटलं, गेले ते विलया हरिपाठ. हरिपाठ हा एकमेव गोष्ट अशी आहे की त्याच्या अनुसंधानाने, त्याच्या जपाने, हरीच्या जपाने या सगळ्या गोष्टी विलयाला जातात. माईक गोष्टींमध्ये चित्तवृत्ती गुंतत नाही, हा त्यातला भाग आहे सांगण्याचा. ती चित्तवृत्ती जर माईक गोष्टींमध्ये गुंतली तर ती आपल्याला नामाला प्रवृत्तच करणार नाही आणि मग ती सकान्वतेकडे अधिकाधिक वळते, अधिक हे करते. तर या पद्धतीने आपल्याला हे समजून घेणं गरजेची गोष्ट आहे की जेव्हा असं योग, याग या ज्या गोष्टी आहेत म्हणजे चित्तशुद्धीसाठी केवळ आणि केवळ हे नाम आवश्यक आहे असं सांगणं चालू झालं ज्ञानोबांचं. आपण 5व्या वगैरे अभंगात बघितलं होतं की योग याग सिद्धी वगैरे असा 5वा अभंग हरिपाठातला पण होता की ज्याच्यातनं त्यामध्ये रमू नका असं सांगितलेलं होतं. तिथपासून आत्ता परत हाच विषय आला. म्हणजे सतत सांगण्यामागे हा भाग का आहे, तर आपली बुद्धी ही आपल्याला साथ दरवेळी देते असं नाही. ती बुद्धीच जी स्थूल आहे ती सूक्ष्म करण्यासाठी आपल्याला निष्काम कर्म आणि निष्काम उपासना म्हणजे चित्तशुद्धी, चित्तशांती लागते. ते बुद्धीचे व्यवहार बरेचदा या माईक गोष्टीत अडकण्याचा संभव असतो. आणि मग या माईक गोष्टींमध्ये जर ती बुद्धी अडकली गेली तर मात्र पुन्हा आपण तेच जे मागचं सांगितले ज्ञानोबांनी की हे जे चक्र आहे, आपण मुळात हरिपाठाचा विषय मुख्य मोक्ष हाच आहे, जीव ब्रह्मैक्य हाच आहे. मग ज्या मुळाशी आपण हात घातलाय, ज्याचा विचार करतो, तो विचार करताना कोणत्या गोष्टी मला बाजूला केल्या पाहिजे हे आधी कळलं पाहिजे. मला एक नक्की कळलं की मला हरिरूप सार हवं आहे, तेच मी आहे. या हरिमयतेचा आनंद मला
अनुभवायचा आहे. हा जर सगळा भाग आपल्याला निदान विचारांनी कळला आहे, तर मात्र मला साधनेत काय उतरवावं लागणार आहे? कारण हा भाग विचार करताना माझ्यातला लोभ, माझ्यातला मत्सर, माझ्यातली ईर्ष्या, स्पर्धा अचानक तर कुठे जाणार नाहीये. मग तिथे मला काम करणं अतिशय आवश्यक आहे. आणि ते काम हे साधन चतुष्टय म्हणजे शम, दम, उपरम हा जो भाग होता, आपण हा तुम्ही मनाच्या श्लोकातही आहे बघत असाल, यानेच तो साधला जातो. आणि महत्वाचं की हरिनाम. हरिनामाने हा भाग संपूर्ण साधला जाऊ शकतो, असं ज्ञानोबा आता आपल्याला इथे सांगतायत. आणि आता शेवट म्हणजे हळूहळू शेवट येताना ज्ञानोबांनी उदाहरण काय दिलंय? ज्ञानदेवी यज्ञ, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीण नेम नाही दुजा. नित्य नैमित्तिक म्हणजे जी काही कर्म हे सगळे असतात क्रिया, तर ज्ञानोबा सांगताय हे सगळं बाजूला ठेवून मी म्हणजे ज्ञानोबांनी केवळ हरिपाठावाचून दुसरा नेम केला नाही. केवढा मोठा भाग सांगितला, केवढा तरी मोठा भाग सांगितला. जेव्हा आपण आत्ता हा विचार करतोय की आपल्याला संतांच्या अ, पावलावर पाऊल टाकत टाकत जायचं, तर हा विचार किती स्पष्ट सांगून टाकला ज्ञानोबांनी की मी हरिपाठा वाचून नेम केला नाही, म्हणजेच मी बाकी सगळं बाजूला सारलं. मग आता आपल्याला भीती कशाची? सगळ्यात महत्वाची गोष्ट की मग आता जर मी हरिपाठाचा नेम, आता म्हणजे यातून आपल्याला हेच पाहिलं पाहिजे की हा हरिपाठाचा नेम करणं हे माझं आता प्रमुख ध्येय बनणं आवश्यक आहे. 20वा अभंग आज झालाय आपला. आणि 19 आणि 20व्याच्या याच्यात आपल्याला 2-3 विचार असे मिळाले की जिथे ती हरिमयता अनुभवण्यासाठी मी काय केलं पाहिजे हा भाग सांगितला. आणि आता मात्र हरिपाठ नेमाने, नेम, अतिशय नेम या शब्दाला खूप मोठा आणि सखोल अर्थ आहे. शेवटच्या श्वासापर्यंत हे भाग असतात. म्हणजे जरी आपल्याला अनुभव आला, आपल्याला हे दिसतं, कित्येक श्री गुरु संत यांना अनुभव येतात, पण त्यानंतर आम्हाला अनुभव आला, आम्ही आता कसेही वागतो, किंवा मग आम्हाला आता अनुभव आला, आम्हाला काय करायची गरज आहे हे सगळं, असं नाही होत. अत्यंत नेमाने ते काही गोष्ट जीवन म्हणजे एक जीवनच साधनामय बनवणं म्हणतात ना, तसा भाग आज आपण या 20व्या याच्यातून शिकलो. की हा नेम, या हरिपाठाचा नेम एकदा जमला, एकदा ती घडी अंतरंगातली घडी बसली की मात्र आपल्याला आपण जे म्हणतो देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधिल्या, सायुज्य मुक्तीचा भाग आपण विचार करतो, जीव ब्रह्मैक्याचा विचार करतो. मग आता हा जो अगदी आपण म्हणूया 20वा अभंग आलाय आणि तिथे असं मध्यावर येते गोष्ट, तर तो जो मध्यावरचा भाग आहे ना, तो अतिशय त्याच्यात डुबून गेल्याशिवाय जमणारच नाही. आता मात्र यापुढचे अभंग असे आहेत, म्हणजे आतापर्यंत आपल्याला ज्ञानोबांनी छान बोट धरत 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 आणलं की बाबा असं पाऊल टाक, या पद्धतीने दुसरं पाऊल टाक, बर थांबायचंय का, थोडं थांबू, असा स्वभाव आहे का तुझा, बर मग हा स्वभाव या पद्धतीने बदल, मग तुला बरं पडेल, असं करत करत आणलं. पण आता मात्र आता ज्ञानोबांनी आपलं बोट बाजूला घेतलंय. आई कधीतरी आपल्या मुलाचं बोट त्याला छान चालता यावं त्या याने सोडते ना, आई बाबा कुणी म्हणा, शांतपणे ते मूल असं इंडिपेंडंटली चालायला लागलं की आपल्याला किती आनंद होतो. नैसर्गिक आहे हे सगळं खरं तर, पण इथे मात्र आता तसाच भाग आपण विचार करायचा की आपल्याला छानपैकी हाताला धरत धरत आणलेलं आहे आणि हळूच आता हळूच माऊली आपल्याला त्या डोहात सोडते.
आणि त्याचा आनंद शेवटी तिथे काय आहे? आपण ज्या गोष्टीसाठी चाललोय, ज्या आनंदाकरता चाललोय, ज्या हरिमयतेकरता, अनुभवाकरता चाललोय, तिथे एकरूपता, ऐक्य, तादात्म्यता हेच आपण अद्वैत बुद्धीचं बघितलं होतं इथे. त्यामुळे ते एकच आहे. आणि अशा वेळी जे जे म्हणून लागतं ते आता आपल्याला 19 आणि 20 या दोन्ही अभंगातून आज आपल्याला ज्ञानोबांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. हेच सार आणि हा नेम, सार आणि नेम या दोन गोष्टींवर आपण खरोखरच अजून अधिक सखोल विचार करूया. कारण आपल्याला वेळेची काही गोष्टींची हे असते मर्यादा. त्यामुळे सार असार हा विवेकातल्या गोष्टींचा विचार येतो. आत्म अनात्म असं वगैरे. आणि नेम जे येतं ते आपल्या रोजच्या जीवनात जे साधन चतुष्ट सांगितलं आहे त्यामध्ये ते येतं. म्हणजे आपण कर्म करताना, जेव्हा आपण जगताना आपल्या जीवनशैलीमध्ये कोणत्या गोष्टींचं प्राधान्य असावं, विचारांचं प्राधान्य असावं आणि ते विचार फक्त विचार न राहता ते आपल्या वागण्यामध्ये, ऍप्लिकेशनमध्ये बदलतील, म्हणजे त्याचं रूपांतरण होईल, हे बघणं गरजेचं आहे. आणि एकीकडे विवेक करणं आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी, विवेकाची गोष्ट आणि ऍप्लिकेशनची गोष्ट, या दोन्ही गोष्टी एकमेकांना हातात हात घालून आपल्याला 19 आणि 20 हे अभंग पुन्हा पुन्हा समजून घ्यायचे. कारण हळूहळू आता जीवब्रह्मैक्याकडे, ज्ञानपर गोष्टींकडे अभंग सुरू झालेले आहेत. आणि ते ज्ञानपर अभंग हे आपल्याला आपली बुद्धी सूक्ष्म झाल्याशिवाय, चित्त शुद्ध झाल्याशिवाय, चित्त शांत झाल्याशिवाय समजत नाहीत. हा नियम आहे. आणि चित्तशुद्धीसाठी पुन्हा तेच निष्काम कर्म आणि चित्त शांतीसाठी निष्काम उपासना आहे. आणि या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जेव्हा आपण खरोखरच शास्त्रसंतांनी सांगितलेल्या प्रमाणे करायला लागू, तर तिथे ज्ञान प्रगट आहे. आणि असं हे प्रगट ज्ञान हेच हे अभंग आहेत. आणि ते आपल्याला खरोखरच आपल्या जीवनात उतरवून घ्यायचे असतील, त्या पद्धतीने समजून घ्यायचे असतील, तर आपल्याला चित्तशुद्ध, चित्त शांत, म्हणजेच निष्काम कर्म, निष्काम उपासना यामध्येच आपली जीवनशैली, म्हणजे आपली चौकट जीवनाची, ही त्या पद्धतीनेच बसवून घेतली पाहिजे. ही सगळी शक्ती किंवा हे सगळे विचार आपल्यामध्ये उतरावेत, ही पुन्हा माझ्या सद्गुरूंना मी प्रार्थना करते. आणि आजचं 19 आणि 20 याचं चिंतन इथेच थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. सर्वमंगलमांगल्ये सॉरी, ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.